इकडे महायुती सरकारचा शपथविधी सोहळा कुठे करायचा यासाठी आता प्रशासनातर्फे चाचपणीला सुरुवात झाली आहे आणि त्यानुसार पहिली पसंती शिवाजी पार्कला असल्याचं समजतंय। मात्र त्याचबरोबर रेसकोर्स, ब्रेबॉर्न स्टेडियम त्यासोबतच राजभवन या पर्यायांची देखील चाचपणी सुरू आहे। राज्य शिष्टाचार विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांनी आणि बीएमसी आयुक्त भूषण गगराणी यांनी शिवाजी पार्कची पाहणी केल्याची माहिती आहे। 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीत कुठलाही अडथळा न येता शिवाजी पार्कवरच शपथविधी करण्यावरती भर दिला जातोय। वानखेडे स्टेडियमवरती क्रिकेट सामने सुरू असल्यानं इतर ठिकाणांची चाचपणी सुरू आहे। 17 नोव्हेंबरला शिवाजी पार्कवरती मनसेची सभा झाली आणि त्यामुळे तिथे सार्वजनिक कार्यक्रम घेण्यासाठी 1 दिवसाची मुदत अजूनही बाकी आहे। त्यामुळे तिथे शपथविधीची शक्यता अधिक आहे। विलंब झाल्यास आझाद मैदान, महालक्ष्मी रेसकोर्स किंवा MMRDA मैदानाची देखील प्रशासनाकडून सध्या विचाराधीन आहे। वेदांत नेब आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। वेदांत, अमोल, अद्याप अधिकृतरित्या शपथविधीची तारीख नेमकी काय असणार ही ठरलेली नाहीये किंवा ती समोर आलेली नाहीये। मात्र शपथविधी नेमका कुठे करायचा याची चाचपणी राजशिष्टाचार विभागाकडून सुरू आहे। ज्यामध्ये जसं तू सांगितलं की आधी तर वानखेडे स्टेडियमवर हा शपथविधी करण्याचं प्लॅनिंग होतं। मात्र वानखेडे स्टेडियमवर क्रिकेटचे सामने सुरू आहेत आणि त्यामुळेच शिवाजी पार्कवर हा शपथविधीचं आयोजन करता येईल का त्या दृष्टिकोनातून प्रयत्न प्रशासनाकडून केले जात आहेत। 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण दिन आहे आणि त्याच्या तयारीत कुठलाही अडथळा न येता जर 2 किंवा 3 तारखेला शपथविधी शिवाजी पार्कवर होत असेल तर तो कशा प्रकारे करता येईल यासाठीच प्रशासनाचे अधिकारी शिवाजी पार्कवर पाहणी करण्यासाठी गेले असल्याची माहिती मिळत आहे। त्यासोबतच जर शिवाजी पार्कवर जर अडथळा येत असेल तर मग रेसकोर्सचं जे मैदान आहे तिथे शपथविधीचा कार्यक्रम घेतला जाऊ शकतो। ब्रेबॉर्न स्टेडियमचा सुद्धा यामध्ये विचार केला जातोय। नाहीतर मग राजभवन, MMRDA आणि आझाद मैदान या सुद्धा पर्यायाचा विचार केला जातोय। महत्त्वाचं म्हणजे शिवाजी पार्क मैदानावर सार्वजनिक कार्यक्रमांसाठी काही दिवस राखीव असतात आणि यामध्ये 1 दिवस राखीव होता तो म्हणजे 17 नोव्हेंबरचा। मात्र 17 नोव्हेंबर आपल्याला माहिती आहे मनसेला सभेसाठी परवानगी देण्यात आली होती, मात्र ती सभा झाली नाही। त्यामुळे 1 दिवस या वर्षाचा अजूनही सार्वजनिक कार्यक्रमासाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे शिवाजी पार्क मैदानाचा शपथविधीसाठी विचार केला जाऊ शकतो। तशा प्रकारचा आग्रह सुद्धा प्रशासनाचा आपल्याला पाहायला मिळतोय। मात्र नेमकं कोणतं ठिकाण ठरवलं जातं कारण वेगवेगळ्या ठिकाणी चाचपणी केली जाते हे आपल्याला येत्या 1 ते 2 दिवसात कळेल। अमोल, वेदांत, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।